गेल्या अनेक दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे कार्यकर्ते, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वावर च्या खाली अनेक जण प्रवेश करतात. मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक इन्कमिंग चालू झालेले आहे. उद्याही पुणे शहरातून वेगवेगळ्या पक्षाचे, काही गणेश मंडळाचे, काही पतित पावन संघटनेचे असे अनेक जण उद्या ठाणे या ठिकाणी टेमगी नाक्यावर गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून उद्या मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे. विविध पक्षांचे कार्यकर्ते आहेत. त्याच्यामध्ये उद्या सगळ्यांना कळण अनेक पक्षाचे कार्यकर्ते, काही गणेश मंडळांचे कार्यकर्ते, काही सामाजिक कार्यकर्ते, काही पतित पावन संघटनेचे कार्यकर्ते, जी समाजामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे काम करणारे काही कार्यकर्तेही उद्या साहेबांच्या नेतृत्वाखाली उद्या ठाण्यामध्ये प्रवेश करणार आहे. उद्या जवळजवळ हजारो कार्यकर्त्यांचा प्रवेश उद्या ठाण्यामध्ये होणार आहे. पुण्याचा वाघ वैभव वाघ प्रवेश करणार आहे. पुणे महापालिकेच्या दृष्टीने आमची तयारी पहिलेपासूनच चालू आहे, परंतु अनेक जण गेल्या 15 दिवसापूर्वी अनेक जणांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्याच्यामध्ये अनेक राष्ट्रवादी शरद पवार गटाचे होते, काही माजी नगरसेवक होते, पिंपरी चिंचवडचे काही पदाधिकारी होते. उद्याही अनेक जण विविध पक्षाचे, विविध गणेश मंडळाचे लोक प्रवेश करणार आहे आणि ची महापालिकेची पहिल्यापासूनच तयारी चालू आहे. प्रॉमिसिंग पुण्याच्या नावाखाली याच्या आधी ऑपरेशन टायगर देखील तुम्ही राबवलं होतं. महादेव बाबर तुमच्या अगदी पक्षात प्रवेश करणार होते, पण काही वेळेला मग असं काय झालं की त्यांनी अजित पवारांचं घड्याळ हाती? त्यांचं काय झालं ते मला माहित नाही, पण आमचं प्रॉमिसिंग पुणे आहे आणि टायगर बी तुम्हाला दिसेल ना अनेक जणांना पुढच्या काळामध्ये झालेला नाही. आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहे. अजून काही तसं ठरलेलं नाही, परंतु ज्यावेळेस जागा वाटपायची तयारी चालू होईल ते वरिष्ठ लेवलला आमचा जो काही निर्णय महायुती म्हणून होईल, आम्ही जे काही मागणी करणार त्याच्यात निश्चितच चांगल्या जागा आम्हाला महायुतीमध्ये सुटतील. पुणे शहरामध्ये असं कुठं दिसणार ना तुम्हाला. पुणे महापालिकेत ज्यावेळी निवडणूक होतील, महाराष्ट्रातल्या ज्या काही नगरपालिका आहे, पंचायत समिती, जिल्हा परिषद आहे, महानगरपालिका आहे, याच्यात निश्चित महायुतीचा त्या ठिकाणी मोठा विजय झालेला दिसेल. महापालिकेत किती जागा लढणार आहे शिवसेना, किती अपेक्षित आहे काय? अजून तसं काही निश्चित केलं नाही. मग सांगितलं की ज्यावेळी महायुतीच्या बैठका होत्या वरिष्ठ लेवलला, त्यावेळी निश्चितच सन्मानाच्या जागा पुणे शहरामध्ये आम्हाला मिळतील. अंदाजे किती? अजून असं काय ठरवलं, पण सन्मानाच्या जागा पुणे महापालिकेत पुणे शहरात मिळतील. शिवसेना म्हणून सन्मानाने जागा आम्ही पुणे महानगरपालिकेत मागणार आहे. सन्मानाने जागा मिळतील. सन्मानाचा विषय जेव्हा येतो विधानसभेच्या वेळेस, पण सुद्धा तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांनी मोठी तयारी केली होती, तुम्ही स्वतः तयार होतात, मात्र एक पण मारी घ्यायला लागले. महापालिकेत असं काही कॉम्प्रोमाइज करणार का? बघा, महापालिकेमध्ये मागच्या वेळी विधानसभेत जे काही सेटिंग आमदार होते त्यांना त्या ठिकाणी ते जागा सोडल्या गेल्या, पण पुणे महानगरपालिकेमध्ये आम्ही सांगितलं की आम्हाला सन्मानपूर्वक जागा या महायुतीमध्ये पाहिजे, असं आम्ही वरिष्ठ लेवलला बी कळवलंय. निश्चितच सन्मानाच्या जागा पुणे महानगरपालिकेत आम्हाला मिळतील.